नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। पावसामुळे शेतकरी उद्ध्वस्त झालाय, शेत जमिनी वाहून गेल्या आहेत। या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काही मागण्या केल्या आहेत, ज्यात शेतकऱ्याला सरसकट कर्जमुक्त करा, महाराष्ट्रातही हेक्टरी शेतकऱ्याला 50,000 रुपये मदत द्या, या मागण्यांचा प्रामुख्याने समावेश आहे। महाराष्ट्रात निवडणुका नाहीत म्हणून पंतप्रधान इथे येत नाहीत का? बिहारमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 75 लाख महिलांच्या खात्यात 10,000 रुपये टाकले। बिहारला मदत करताय म्हणून पोटदुखी नाही, पण ज्या महाराष्ट्राने तुम्हाला भरभरून मतदान केलंय, आज त्याच महाराष्ट्रातला शेतकरी संकटात आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहे। राज्यात महायुती सत्तेत असली तरी ठाणे आणि नवी मुंबईत भाजप नेते गणेश नाईक व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जोरदार सत्ता संघर्ष सुरू आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी हा वाद विकोपाला जात असून नाईकांच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्यासाठी शिंदे यांनी मराठा नेते अंकुश कदम यांना शिवसेनेत घेतले आहे। या पक्षप्रवेशाने नवी मुंबईतील राजकारण ढळून निघालं असून स्थानिक निवडणुकांमध्ये शिंदे नाईकांना धोबी पछाड देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मुंबईत एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलंय। एका 26 वर्षीय महिलेने सोशल मीडियावर पोस्ट करून तिचा घरमालक लज्जास्पद कृत्य करत असल्याचं सांगितलंय। या महिलेने आरोप केलाय की हा घरमालक दुरुस्तीच्या बहाण्याने तिच्या घरी आला, त्यानंतर घरमालकाने तिला अश्लील डीव्हीडीचा संग्रह दाखवला। ही घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे। अनेकांनी तिला कायदेशीर कारवाई करण्याचा आणि सावध राहण्याचा सल्ला दिलाय। राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 व राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024 यांच्यामध्ये व्यवसाय शिक्षणाची नवकल्पना मांडली आहे। सन 2025 ते 26 या वर्षी इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमामध्ये कार्य शिक्षण या विषयांतर्गत कृषी शिक्षणाचा समावेश करण्यात आलाय। पुढील शैक्षणिक वर्षापासून टप्प्याटप्प्याने इयत्ता 10वी पर्यंतच्या अभ्यासक्रमांमध्ये कृषी विषयाचा समावेश करण्यात येईल। याबाबत विभागाने अंमलबजावणी करावी असे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भुयर यांनी दिले आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपुरात आज 27 सप्टेंबर रोजी ऐतिहासिक पथसंचलन होणार आहे। हे पथसंचलन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूरमधील आतापर्यंतचे सर्वात मोठे पथसंचलन असेल। 27 सप्टेंबर 1925 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती। या स्थापनेच्या औचित्याने या पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले। या पथसंचलनासाठी स्वयंसेवकाचे 3 पथक वेगवेगळ्या स्थानांवरून मार्गक्रमण करतील। हे पथसंचलन संघाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण म्हणून पाहिले जाते। नाशिक शहरात एका व्यावसायिक फोटोग्राफर तरुणीसह तिच्या मैत्रिणीला हॉटेलात डांबून पिस्तुलीचा धाक दाखवून दोघींकडे शरीर सुखाची मागणी करून अनैतिक व्यवसाय करण्याचे सांगत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। पीडितेच्या तक्रारीवरून हॉटेल चालकासह त्याच्या साथीदाराविरुद्ध म्हसरूळ पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय। पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी अखेर जमीन मोजणी सुरुवात झाली आहे। एकूण 7 गावांपैकी पहिल्या दिवशी अर्थात शुक्रवारी 26 सप्टेंबर रोजी 3 गावांतील सुमारे 75 हेक्टर जमिनीची मोजणी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली। ही मोजणी करताना शेतकऱ्यांनी सहकार्य केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। पुढील 25 दिवसात ही मोजणी पूर्ण करण्यात येईल अशी माहितीही त्यांनी दिली आहे। अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर पडले असून त्यांना मदतीची गरज आहे। मात्र जिल्हाधिकारी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांचा तुळजाभवानी फेस्टिवलमध्ये डान्स करणारा व्हिडिओ व्हायरल झाला। त्यानंतर सर्व स्तरातून टीका झाली। आज निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी जिल्हाधिकारी यांचे दिलगिरी व्यक्त करणारे सही नसलेलं पत्र माहिती कार्यालयाच्या नावानं असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकण्यात आले। पत्राच्या माध्यमातून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जातोय। राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी भाऊबीज जाहीर केली आहे। यंदा भाऊबीज निमित्त प्रत्येक सेविका आणि मदतनीस यांना 2,000 रुपयांची रक्कम भेट दिली जाणार आहे। या निर्णयासाठी राज्य सरकारनं तब्बल 40,61,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय। मात्र आम्हाला भाऊबीज नको, बोनस द्या अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी संघटना सदस्या संगीता कांबळे यांनी केली आहे। राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार ॲप आधारित वाहन चालकांनी नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे। यासाठी परिवहन विभाग आणि मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण यांनी विशेष मोहीम हाती घेतली असून गेल्या काही दिवसात 263 अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर 3,88,000 इतका दंड ठोठावण्यात आलाय, अशी माहिती शुक्रवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे।
प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती। नमस्कार।